एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी सकाळी लवकर ब्लॉगला स्टार्ट केलं आणि आज मी आउटडोर ना इनडोअर शूट करणार आहे, म्हणजे घरीच. तर आज मी ब्रेकफास्टसाठी बनवणार आहे ज्वारीचं धिरडं. अतिशय पौष्टिक आणि जे जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी खूप हेल्दी रेसिपी आहे. तर आपण नाश्ता बनवायची तयारी करूया आणि ज्वारीचं धिरडंही मी तुम्हाला दाखवणार आहे. चला. तर ना मी ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे आणि टोमॅटो पण टाकणार आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं. काय पाहिजे तुला? तिखट आहे तुला? डोळे आग होईल. तर मी मध्ये ना डाएट करायचे तेव्हा मी सारखं हे बनवून खायचे, मला हे खूप आवडायचं. पण आता मी डाएट पण बंद केलं आणि मी डाएट फॉलो नाही करत प्रॉपर, त्यामुळे नाही बनवत. पण आज बनवते. आलं पण टाकते मी ह्याच्यामध्ये. काय देऊ तुला? कोथिंबीर पण टाकते मी त्याच्यामध्ये. बीर तुला दुसरा टोमॅटो देतोय मी. आपले आम्हाला त्रास देतो जेवण बनवताना. घरात शूट नाही करत. त्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे 2 वाट्या. रवा टाकला आणि मीठ टाकता येईल मध्ये मीठ. तर ना हे करायसाठी तुम्ही ना नॉनस्टिकचा तवा वापरा. साधा तवा वापरला ना काही चिटकेल आणि सुटून जाईल. तर मी इथे नॉनस्टिकचा तवा वापरते. तर आपलं ज्वारीचं धिरडं रेडी. आपण हे ना सॉस बरोबर किंवा चटणीसोबत दोन्ही पण ह्याच्यासोबत खाऊ शकतो. जसं तुम्हाला माहिती का, मला हे धिरडं 3 टाईम बनवावं लागलं. एक पहिला केलं ते तुटलं आणि दुसरं मी शॉर्टसाठी बनवलं, व्हिडिओ शॉर्ट. आता मी शॉर्ट टाकते सध्या यूट्यूबवरती. आणि तिसरं हे तुमच्यासाठी. तर असा माझा वेळ खूप म्हणजे हा खूप वेळ मी ह्याच्यासाठी देते. हा जरा मला तुम्ही पण घरी नक्की बनवून बघा, खूप छान होतं. तुमच्या लहान मुलांना, तुमच्या हजबंडला, सगळ्यांना आवडेल. कारण हे खूप हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे आणि 10 मिनिटात बनवून जातो. आणि इन्ग्रेडियंट्स पण मी घरचेच वापरले, जास्त कोणते बाहेरचे इन्ग्रेडियंट्स लागत नाही मला. सगळ्यांच्या आवडीचं. तर माझा नाश्ताना मी किचनमध्येच उभा राहून खाते आणि बसून व्यवस्थित नाश्ता करायला टाइमच नाही भेटत मला. जेवणासाठी अंड्याची भाजी,
लावते असं. लाव, लाव. मला ना हिरवी मिरची टाकून भेंडी आवडत नाही, कारण ना भेंडीची चवच लागत नाही आणि भेंडीची आळणी लागते. म्हणून मी आधी ना त्याच्यामध्ये तेलामध्ये मीठ आणि हळद हिंग टाकून परतून घेते. त्याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकते आणि मगच भेंडीची भाजी करते आणि मसाला टाकते. त्याच्याने जरा टेस्टी होते भेंडी, म्हणजे जरा अळणी नाही लागत, त्याच्यातला अळणीपणा निघून जातो. काय करते तुम्ही? हा, सुट्टी पडल्यापासून आहे ना हे नुसते मोबाईल बघतात ते. तर आजकालची मुलं कशी सुट्टी पडलं की नुसतं मोबाईल बघतात, पण तसं आमच्या टायमिंगला नव्हतं. तर लहानपणी ना मी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये माझ्या मावशीकडे, काकांकडे, काकीकडे अशी राहायला जायची आणि तेव्हा खूप मजा यायची, सगळे तिथे जमायचे. पण ना तो काय असं दिवस पुढे जसे जातात ना तसं सगळं चेंज झालं आहे. आता कोणी कोणाच्या घरी जास्त जात नाही, येत नाही, त्यामुळे नुसत्या आठवणीच आहेत. पण ते दिवस आठवले ना तर खूप भारी वाटतं, कारण का त्या दिवसात आम्ही खूप पैसे नसायचे आणि काही गोष्टी मिळायच्या पण नाही, पण जे आहे त्याचाच आम्ही आनंद मानायचो आणि ते खूप छान वाटायचं. तर आई इकडे सांडगी मिरची बनवत आहेत आणि हे कशाचं वाटण आहे? हे कशाचं आहे? पावडर केलंय ना, धने जिरे, काय धने जिरे आणि काय मेथी आणि त्याच्यामध्ये दही टाकणार आहे. हे टाकलं काय बरं, बडीशेप सगळं वाटलं. तर ही मिरची ना तोंडी लावायला खूप छान लागते जेवताना. कोकणात नाही ना गेलो आपण आणायला. कोकणातली पण एवढी खास नव्हती आपण आणलेली ना. कोकणातच आणली होती आपण तुम्ही त्या दिवशी केलेली छान होती. पण तर ह्या कसल्या मिरच्या? काय ग म्हणतात, भरून करतात ना सांडगी मिरची. बस की ते भरू नको तू. जेवण जावं ना, आहे ना जेवण. बस की आता झाली का कपडे? भूक लागलेली. आज गुरुवार आहे ना, त्यामुळे आज काय नाही. दुसरी काय भाजी करू का? दुसरं काहीतरी करते मग. पांढरी झाली सगळी पांढरी झाली. आंबे किती वाया घालले. ते आंबे ना चव नाहीये, मला नाही आवडते. मला पण नाही आवडले ते. काहीतरी दुपारी खाल्ला ना मी, गोड नाही लागले. एक 5 पैशाची चव नाहीये. तर ह्या भरायच्या आणि उन्हात सुकवायच्या ना 2-3 दिवस. मिरच्या दुपारी कापून बे काढून ठेवले म्हणून पटकन होतं काय ना. हां, त्याच्यातल्या बिया काढायच्या का सगळ्या? एक्स्ट्रा पावा.
तर आम्ही ना मुलांना घेऊन पावभाजी खायला आलो बाहेर. त्यांना खूप कंटाळा आला होता ना म्हणून घरात. छान आहे. तीन. मला किती आहे फिरायला. बघ ना तरी कुठंच नाही. बस वरती बस बस बस. एका पायात ती उभी आहे आणि एका पायात ही उभी आहे. चला चला. चला आता वीर बस झालं. तर आज गुरुवार असल्याने आम्ही स्वामींचं पण दर्शन घेतलं आणि आमच्या इथे खूप सुंदर मंदिर आहे स्वामींचं. तिथे गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं. तर आम्ही घरी ना मॅगीला ठेवून गेलो होतो, त्यामुळे मॅगी ना आता आमच्यावर रागवली आणि ती अशी वेड्यासारखी करायला लागली. काय इकडे 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 ये लवकर. मॅगी इकडे. मॅगी इकडे. ए कैची लागेल तिच्या डोळ्याला वीर्या. काय लावते तिला तू? मॅगी. मॅगीला कान आले. बनी झाली बनी. इकडे बघ इकडे बघ. मॅगी मॅगी. ए मॅगी किती छान दिसते बघ ती. ससा झाली ती. ससा रॅबिट झाली रॅबिट. पाणी प्यायचं तिला पाणी. हे तू माती घेऊन शी 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 घास. आजचा दिवस पण पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. हो.